नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी साधना, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे सर्व माहिती आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू जातील। तर बघा, आषाढी एकादशी झालेली आहे। आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होतो। तर आषाढी एकादशी यावर्षी 6 जुलै 2025 वार रविवारी होती आणि या एकादशी आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाला प्रारंभ झालेला आहे आणि हा चातुर्मास कार्तिकी एकादशी म्हणजे देवउठणी एकादशीला संपतो। आता चातुर्मास म्हणजे काय? चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा कालावधी। आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या 4 महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असं म्हणतात। तर चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये गेलेले असतात। म्हणजे आषाढी एकादशीला किंवा देव शयनी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेमध्ये जात असतात आणि ते कार्तिकी एकादशीला म्हणजे देवउठणी एकादशीला योगनिद्रेतून जागे होत असतात। तर आपल्याला या चातुर्मासामध्ये खूप साऱ्या व्रत वैकल्य उपासना करायचे असतात। तर हे व्रत वैकल्य का करायचे असतात? तर जेव्हा भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेमध्ये जात असतात तेव्हा या पृथ्वी तलावावरील सुप्त गुण, वाईट शक्ती या खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेल्या असतात आणि त्या वाईट शक्तींपासून आपल्याला आपल्या परिवाराचं, आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा, उपासना, व्रत वैकल्य या चातुर्मासामध्ये करायचे असतात। चातुर्मासामध्ये काही नियमांचं आपल्याला पालनही करायचं असतं की ज्यामुळे आपल्या परिवाराला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही। तर चातुर्मासामध्ये केल्या जाणाऱ्या व्रतांपैकीच एक महत्त्वाचं व्रत आणि अतिशय कमी वेळेत होणारं खूप महत्त्वाचं प्रभावी व्रत आहे आणि ते व्रत म्हणजे गोपद्मव्रत। तर पद्मव्रत हे चातुर्मासामध्ये 4 महिने कधीही केलं जातं। आता पद्मव्रत व्रताची सुरुवात कधी करायची? तर आषाढी एकादशी म्हणजे देव शयनी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशी देवउठणी एकादशीपर्यंत आपल्याला हे गोपद्मव्रत करायचं असतं। तर समजा तुम्ही आषाढी एकादशीला गोपद्मव्रताची सुरुवात नाही करू शकले तर तुम्ही गुरुपौर्णिमेपासूनही गोपद्मव्रताची सुरुवात करू शकतात आणि त्याचं उद्यापन तुम्हाला कार्तिकी पौर्णिमेपर्यंत करायचं असतं। तर तुम्ही आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत गोपद्मव्रत करू शकतात किंवा जर हा व्हिडिओ तुम्ही उशिरा बघितला तर तुम्ही गुरुपौर्णिमेपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत गोपद्मव्रत करू शकतात। जर गुरुपौर्णिमा होऊन गेल्यावरही तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही कधीही जेव्हा हा व्हिडिओ बघशाल तेव्हापासून गोपद्मव्रताला सुरुवात करू शकता। त्याचं उद्यापन तुम्हाला कार्तिकी एकादशीला किंवा कार्तिकी पौर्णिमेला करायचं आहे। आता गोपद्मव्रताचे नियम कोणते? तर गोपद्मव्रताचे नियम खूप साधेसुधे आहे। आपण चातुर्मासामध्ये शक्यतो मांसाहार बंदच करत असतो। गोपद्मव्रत करत असताना मांसाहार करायचा नाही। तर गोपद्मव्रताला खूप असे काही वेगळे नियम, अटी, निर्बंध नाही आहे। गोपद्मव्रत हे खूप साधंसुधं आणि अगदी 5 ते 10 मिनिटात होणारं हे व्रत आहे। गोपद्मव्रतासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपवास करायची गरज नाही। तुम्हाला गोपद्मव्रत करत असताना उपवास करायचा नाही। तर गोपद्मव्रत का करायचं? तर बघा, गोपद्म म्हणजे गायीचे पाय। गाय ही आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप श्रेष्ठ, खूप पवित्र मानली जाते। गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात असं म्हणतात। म्हणूनच गायीचं दूध, गायीचं गोमित्र, गायीचं शेण यांना देवपूजेमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे। तर गायीच्या दुधाला हे अमृतापेक्षाही श्रेष्ठ मानलं जातं। म्हणून गायीचं पूजन आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र आणि श्रेष्ठ मानतात। म्हणून आपल्याला गोपद्मव्रत करायचं आहे। तर भगवान श्रीकृष्णांनी आपल्या बहिणीला सुभद्राला हे गोपद्मव्रत करायला सांगितलं होतं, कारण भगवान श्रीकृष्णांची जी बहीण होती सुभद्रा, तिनं कोणतंही व्रत वैकल्य सेवा या केलेल्या नव्हत्या। म्हणून भगवान श्रीहरी विष्णूंनी तिला पटकन फळ देणारं पद्मव्रत करायला सांगितलं आणि
सुभद्रेने ते गोपद्मव्रत तिच्या गायींच्या गोठ्यामध्ये केलं होतं आणि त्या गोपद्मव्रताचं फळ तिला तात्काळ मिळालं होतं. म्हणून आपल्याला हे गोपद्मव्रत करायचं आहे. गोपद्मव्रत केल्याने आपल्यावर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद राहतो. भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. आपल्या घरात धनाधान्याची, सुखाची, समाधानाची, आरोग्याची भरभराट होते. म्हणून हे गोपद्मव्रत खूप अतिशय प्रभावी व्रत आहे. तर गोपद्मव्रत कसं करायचं तर बघा, तुम्हाला हे गोपद्मव्रत तुमच्या घरातील देवघरासमोर करायचं आहे किंवा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोरही गोपद्मव्रत करू शकतात. तर जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील मंदिरासमोर हे गोपद्मव्रत करणार असेल तेव्हा काय करायचं तर बघा, तुम्हाला गोपद्मव्रत करताना सकाळी लवकर उठून आंघोळ करून तुमच्या देवघरासमोरील जी जागा आहे ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे. त्या देवघरासमोर तुम्हाला एखादा पाट ठेवायचा आहे. पाट नसेल किंवा एखादा फरशीचा तुकडा असेल तर तो फरशीचा तुकडा ठेवायचा आहे आणि त्यावर तुम्हाला एखादं लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. वस्त्र असेल तर अंथरा, नाही अंथरलं तरीही चालेल. तुम्हाला त्या पाटावर, त्या लाल वस्त्रावर गाईचे पायांचे ठसे काढायचे आहे. आता हे गाईच्या पायांचे ठसे किती काढायचे आणि कसे काढायचे तर तुम्हाला त्या तुमच्या देवघरासमोरील पाटावर तुम्हाला गाईच्या पायांचे 33 ठसे काढायचे आहे. आता 33 ठसे कसे काढायचे तर तुम्हाला मी स्क्रीनवर गोपद्म ची रांगोळी दाखवली आहे. या प्रकारे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर रोज गोपद्माची रांगोळी काढायची आहे. आता तुम्हाला ही रांगोळी तुमच्या हाताने काढता येईल किंवा जर तुम्हाला रांगोळी काढता येत नसेल तर या गोपद्माचे ठसे मार्केटमध्ये मिळतात. छोट्या आकाराचे, मोठ्या आकाराचे, जसे पाहिजे तसे ठसे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही तेथून घेऊ शकतात. किंवा ज्या महिलांना रांगोळी काढता येते त्यांनी आपल्या हातानंच गोपद्माचे ठसे काढायचे आहे. हे 33 ठसे रोज तुम्हाला काढायचे आहे. पहिल्या दिवशी तुम्ही हे गोपद्माचे 33 ठसे काढले की ती रांगोळी काढून झाल्यानंतर तुम्ही ही गोपद्माची रांगोळी फुलांनी काढू शकतात, पांढऱ्या रांगोळीने काढू शकतात, हळदी कुंकवानेही काढू शकतात. जर तुम्ही पांढऱ्या रांगोळीने गोपद्माचे ठसे काढले तर तुम्हाला त्या गोपद्माच्या ठस्यांवर हळदी कुंकू वाहायचं आहे. कधीही पांढरी रांगोळी काढली की त्यावर हळदी कुंकू वाहायचं असतं. आता हे गोपद्म काढून झाल्यानंतर तुम्हाला त्या गोपद्माला हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहायचे आहे. त्यानंतर तुम्हाला दिवा लावायचा आहे. धूपदीप लावून गोपद्माला दिवा ओवाळून घ्यायचा आहे. धूपदीपानं गोपद्माला ओवाळून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला गोपद्माला नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्यामध्ये काय दाखवायचं तर नैवेद्यामध्ये तुम्ही साखर दाखवू शकतात किंवा दूध साखरही दाखवू शकतात. आणि ही जी साखर किंवा दूध साखर जी नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवत असाल ती दिवसभर गोपद्मासमोर ठेवून संध्याकाळी तुम्ही ते साखर घरातल्या सर्व सदस्यांनी खाऊन घ्यायचे आहे किंवा दूध तुम्ही चहा बनवून पिऊन घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी साधं सुधं खूप सोपं 5 ते 10 मिनिटात होणारं हे व्रत आहे. आणि गोपद्म व्रतासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपवास करायची गरज नाही. अतिशय सोपं व्रत आहे. हे व्रत कोणीही करू शकतं. व्रत कुणीही करू शकतं. समजा जर तुम्ही कामावर जात असतील तर सकाळी लवकर उठून तुम्ही 5 ते 10 मिनिटात हे व्रत करू शकतात आणि तुम्ही तो दिवसभर तुमच्या कामासाठी जाऊ शकतात. आता पहिल्या दिवशी हे गोपद्म काढल्यानंतर दिवसभर ते तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते गोपद्म ती रांगोळी काढून घ्यायची आहे आणि परत ती जागा स्वच्छ करून परत पुन्हा नव्याने तुम्हाला त्यावर गोपद्म काढायचा आहे आणि परत पूजा करून नैवेद्य धूपदीप दाखवायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला रोज गाईचे 33 गोपद्म तुमच्या देवघरासमोर काढायचे आहे. जर तुम्ही तुमच्या घरासमोर किंवा घराच्या मुख्य दरवाजासमोर हे गोपद्म काढणार असेल तर तिथेही तुम्हाला एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर किंवा फरशीच्या तुकड्यावर हे गोपद्म काढायचे आहे. तुम्हाला तुमच्या घरासमोर डायरेक्ट जमिनीवर हे गोपद्म काढायचे नाही. गोपद्म काढण्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे. मग या आसनामध्ये तुम्ही चौरंग, तुम्ही पाट किंवा एखादा फरशीचा तुकडाही आसन म्हणून घेऊ शकतात. त्यावर तुम्हाला 33 गोपद्म काढून त्यांना हळद कुंकू, अक्षता, फुले वाहायचे आहे.
दिवा लावायचा आहे, धूपदीप ओवाळायचा आहे आणि नैवेद्य दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही चातुर्मासामध्ये दररोज गोपद्म तुमच्या देवघरासमोर किंवा तुमच्या मुख्य दरवाजासमोर काढायचे आहे। आता या गोपद्म व्रताचं उद्यापन कसं करायचं तर बघा, गोपद्म व्रताचं उद्यापन तुम्हाला कार्तिकी एकादशीला किंवा कार्तिकी पौर्णिमेला करायचं आहे। उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला सकाळी गोपद्म काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुमची पूजा करून नैवेद्य दाखवायचा आहे गोपद्माला। यानंतर तुम्हाला एका सुवासिनी स्त्रियेला बोलावून तिला हळद कुंकू लावायचा आहे, तिची ओटी भरायची आहे। त्या सुवासिनी स्त्रीला तुम्ही सौभाग्याचे अलंकार तिच्या ओटीत घालायचे आहे। मग त्यामध्ये साडी चोळी, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही साडी चोळी देऊ शकतात, जर नसेल इच्छा तर तुम्ही तिला हळदी कुंकू, बांगड्या, मेहंदीचा कोन, नेल पॉलिश अशा सौभाग्याच्या वस्तू, ज्या सौभाग्याचं लेणं समजलं जातात अशा वस्तू तिच्या ओटीत घालायच्या आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या सुवासिनी स्त्रीला तुम्हाला या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी 33 रुपये द्यायचे आहे। जसे आपण 33 गाईचे ठसे किंवा पावलांचे ठसे देवघरासमोर काढत होतो त्याचप्रमाणे तुम्हाला 33 रुपये त्या सुवासिनी स्त्रीला भेट म्हणून द्यायचे आहे। तुम्ही त्या सुवासिनी स्त्रीला जेवू पण घालू शकतात किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही दूध देऊ शकतात, चहा देऊ शकतात किंवा एखादं फळही तिला देऊ शकतात। अशा प्रकारे खूप सोप्या रीतीने तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे। तर अतिशय कमी वेळेत 5 ते 10 मिनिटात होणारे हे गोपद्म व्रत आहे, परंतु त्याचे फायदेही खूप आहे। हे गोपद्म व्रत केल्याने आपल्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद राहतो। आपल्या घरात जे काही धनधान्य पैसा येतो तो स्थिर राहतो, अखंड राहतो, टिकून राहतो। तेव्हा या चातुर्मासामध्ये आपणा सर्वांना हे गोपद्म व्रत करायचं आहे आणि तुम्हाला त्या गोपद्म व्रताचे अनुभवही पटकन येतील। खूप मोठ्या प्रमाणात फलदायी असं हे गोपद्म व्रत आहे। तेव्हा या चातुर्मासात आपणा सर्वांनी हे व्रत करायचं आहे। आता या माहितीतून तुमच्या सर्व शंकांचे समाधान झाले असतील, तरी काही शंका असतील तर कमेंटमध्ये मला कळवा। तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।